ओम श्री परमात्मने नमः। गीतेचा दुसरा अध्याय हा सांख्ययोग, हा संपूर्ण गीतेचा पाया आहे। संपूर्ण गीतेचा सारांश या एका अध्यायात सांगितला आहे आणि पुढे प्रत्येक अध्यायात एका एका विषयाचे विस्तृत विवेचन केले आहे। पण संपूर्ण गीतेचा विषय एकच आहे, तो म्हणजे मोहनिवृत्ती। पहिल्या अध्यायात अर्जुनाला मोह झाला, हे सगळे माझेच लोक आहेत, त्यांना मी कसे मारू म्हणून त्याच्या मनाचा गोंधळ झाला, त्याच्या मनात ममत्व भाव निर्माण झाला। तसं तर धृतराष्ट्राच्याही मनात ममत्वच होते आणि या ममत्व भावनेतूनच त्याच्या मनाचा गोंधळ उडाला होता। पण अर्जुन आणि धृतराष्ट्र दोघांची भावना एकच असली तरी त्यात फरक आहे। धृतराष्ट्राचे ममत्व हे स्वार्थी भावनेतून निर्माण झाले होते, त्याच्या मुलांपुरते मर्यादित होते, पण अर्जुनाचे ममत्व व्यापक होते। युद्धभूमीवरील प्रत्येक वीर, मग तो शत्रू पक्षातला असला तरी त्याला माझाच वाटत होता, म्हणून त्याला युद्ध नको होते। त्याच्या बुद्धीवर मायेचे आवरण निर्माण झाले आणि युद्ध कर्तव्य श्रेष्ठ की ममता म्हणजे माया श्रेष्ठ हे त्याला ठरवता येत नव्हते। आणि इथे कर्तव्यापेक्षा माया श्रेष्ठ ठरली आणि त्याला युद्ध नको असे वाटू लागले। आजपर्यंत त्याने अनेक वेळा युद्ध केले आणि तो विजयी पण झाला, त्या विजयाचा त्याला आनंदही झाला, पण आता मात्र त्याला हा विजय नको असे वाटू लागले। युद्ध का नको याची अनेक कारणे त्याने श्रीकृष्णाला दिली, पण त्याची निर्णय क्षमता खुंटली तेव्हा मात्र तो श्रीकृष्णाला शरण गेला। हे अर्जुनाचे वेगळेपण आपल्यासाठी मार्गदर्शक आहे। दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला संजय सांगतो, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाला, ज्या कर्मामुळे तुझी अपकीर्ती होणार आहे, स्वर्गलोक सुद्धा तुला मिळणार नाही, अशी बुद्धी तुला नेमकी या युद्धाच्या वेळीच कशी झाली, हे तुला शोभत नाही। तुला जो मानसिक दुबळेपणा आला आहे तो प्रथम दूर कर। श्रीकृष्णाच्या लक्षात त्याची ही मानसिक अवस्था आली। अर्जुन पुन्हा त्याला सांगतो, भीष्म, द्रोण हे मला पूजनीय आहेत, मी त्यांच्यावर कसा बाण चालवू, यापेक्षा मी भीक मागून जगणे पसंत करेन, पण हे राज्य मला नको। मी कोणता पर्याय निवडावा हे मला कळत नाही, युद्धात कोण जिंकणार याची निश्चिती नाही। आत्ता यावेळी गुरूंना मारून राज्य मिळवणे योग्य की भिक्षा मागून जगणे योग्य याचा निर्णय मला घेता येत नाही। कौरव माझे बंधूच आहेत, त्यांना मारून मी राज्य मिळवले तर मला कोणते सुख मिळणार आहे। मी तुला शरण आलो आहे, तुझा शिष्य आहे, तेव्हा माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे, योग्य आहे ते मला सांग। या ठिकाणी अर्जुनाची ही भूमिका अत्यंत योग्य आणि लक्षात घेण्यासारखी आहे, आपल्या सामान्य लोकांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे। ज्यावेळी अर्जुनाच्या मनाचा गोंधळ झाला, स्वतःसाठी कोणता निर्णय योग्य आहे याबाबत मनात संभ्रम निर्माण झाला की त्याने कृष्णाला गुरु मानून त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याला म्हणाला, यश्रेयम स्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमां त्वां प्रपन्नम। मी तुला शरण आलो आहे असे म्हणून आपल्याही आयुष्यात जेव्हा एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण होतो त्यावेळी आपल्यापेक्षा ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनुभवी आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तरच आपले कल्याण होते। अन्यथा आपलीही अवस्था धृतराष्ट्र, दुर्योधन यांच्यासारखी होते। आपल्या आजूबाजूला असे भरकटलेले कितीतरी लोक पाहण्यात येतात, काही तर आपल्या जवळचे असतात, त्यांची अधोगती आपण आपल्या डोळ्यांनी पाहत असतो, पण केवळ मला काय करायचे या मानसिकतेतून आपण काही सांगायचा प्रयत्न करीत नाही आणि समोरचा सुद्धा हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, इतरांनी त्यात ढवळाढवळ करू नये या मानसिकतेत असतो। सर्वांनी ढवळाढवळ करू नये हे नक्की, पण आपल्याला गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्तीचा सल्ला मात्र जरूर घ्यावा आणि तो मानावा, तरच आपले आयुष्य योग्य मार्गाने जाते। अन्यथा कधी आपले मन आत्महत्येचा निर्णय घेईल हे आपल्यालाही सांगता येत नाही। म्हणून अर्जुनाने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे। जीवनात जेव्हा असा प्रसंग आपल्यासमोर उभा राहील
तेव्हा हा प्रसंग आठवावा, निश्चित कल्याणच होईल. संजयाने हा सर्व प्रसंग धृतराष्ट्राला सांगितला आणि म्हटले, नेहमी शत्रूंना त्रासदायक ठरणारा अर्जुन या ठिकाणी मात्र वेगळाच वागला. अत्यंत धैर्यशाली अर्जुनाच्या मनात असा विचार कसा आला हे एक आश्चर्यच आहे. आतापर्यंत शांतपणे अर्जुनाचे म्हणणे ऐकून घेणारा श्रीकृष्ण अर्जुनाच्या या बोलण्यावर किंचित हसला आणि त्याला बोलू लागला. इथे श्रीकृष्णाचे हास्य सूचित करते की अर्जुनाची अशी अवस्था कशामुळे झाली ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. अर्जुनाचे वक्तव्य ऐकून श्रीकृष्णाची खात्रीच झाली की मी माझे या मोहात अडकला. तेव्हा सर्वप्रथम त्याचा हा मोह दूर केला पाहिजे. उत्तम गुरुची लक्षणे यात दिसतात. श्रीकृष्णाने त्याचे बोलणे ऐकून लगेच तू चुकतोस आणि या क्षणी युद्धच केले पाहिजेस असा लगेच निर्णय सांगितला नाही, तर प्रथम ज्या कारणामुळे त्याच्या मनात मोह निर्माण झाला ते कारण दूर करण्याचा प्रयत्न केला. पुढील काही श्लोकांमधून याचे विवेचन केले आहे. भगवंत त्याला सांगतात, अर्जुना, हे धर्मयुद्ध आहे. हे युद्ध दोन व्यक्तींमधले नाही, तर अधर्माविरुद्ध धर्माची लढाई आहे. म्हणून हा प्रवृत्तीचा मार्ग आहे. तो योग्यच असतो, पुण्यकारक असतो. पहिल्या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारला होता, आपल्या लोकांना मारल्यामुळे आम्हाला पाप लागणार आहे, ही हिंसा आहे. मग आपल्या लोकांना मारण्याचे हे पाप तू मला का करायला लावतोस? त्यावर आता श्रीकृष्ण उत्तर देत आहेत. अर्जुनाच्या मनात जे जे प्रश्न निर्माण झाले, शंका निर्माण झाल्या, त्या सर्वांचे निरसन कृष्णाने क्रमाक्रमाने केले आहे. ते सांगतात, तू सत्यासाठी लढत आहेस, त्यामुळे तुला पाप लागणार नाही. तू अयोग्य व्यक्तीसाठी शोक करीत आहेस. पंडित लोक, ज्ञानी लोक जिवंत असलेल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त करीत नाहीत. तसेच जीवावर उदार होऊन लढणाऱ्या बंधूंबद्दल सुद्धा शोक करीत नाहीत. अधर्माचरण करणाऱ्या, भगवंताविषयी द्वेष करणाऱ्या आणि त्यांच्या बाजूने लढणाऱ्या लोकांना युद्धात मारले तर पाप लागत नाही. सज्जनांचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. मग ते करत असताना दुष्ट लोकांना मारले तर कसे पाप लागेल? तेव्हा तुझा हा विचारच चुकीचा आहे. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय धर्माचे पालन करणे हे तुझे कर्तव्य आहे. प्रत्येकाने स्वधर्मानुसार आचरण करावे. आपल्या कर्तव्यापासून किंवा अधिकारापासून भ्रष्ट झालेल्या लोकांना सन्मान प्राप्त होत नाही. म्हणून तुला युद्ध केलेच पाहिजे. तोच तुझा धर्म आहे, तुझे कर्तव्य आहे. अर्जुनाच्या मनात विचार आला होता की मी यांना कसे मारू. या शंकेचे निराकरण आता भगवंत करतात. भगवंत म्हणतात, अर्जुना, भीष्म द्रोणादिकांना तू मारणार म्हणजे त्यांचा देह नष्ट होणार की त्यांचा स्वरूप जीव नष्ट होणार? आत्म्याचे नित्यत्व भगवंत सांगतात. अर्जुना, सर्व काळी मी आहेच. तू यांना मारणार म्हणजे कोणाला मारणार, देह की जीव? कारण जीव तर आहेच, होता आणि पुढेही राहणार, तो मरत नाही. आणि देह म्हणशील तर तो केव्हा तरी नष्ट होणारच आहे, तो नश्वरच आहे. ज्याप्रमाणे आपण वस्त्र जुने झाले की टाकून देतो, तसेच हा देह जीर्ण झाला की जीव तो देह टाकून नवीन देह धारण करतो. म्हणून याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे. युद्धात मी माझ्याच लोकांना मारू का असा प्रश्न अर्जुनाला पडला. त्याचे उत्तर भगवंत देतात. ते सांगतात, अर्जुना, हे युद्ध आहे, इथे मृत्यू होणारच. आणि तू आज प्रथमच असे मृत्यू पाहतोस असेही नाही. पण आज या लोकांना मारताना तुला दुःख होत आहे. ते केवळ हे माझे लोक आहेत या भावनेने. वास्तविक मृत्यू हा दुःखदायक नाही, तर माझ्या माणसाचा मृत्यू ही भावना दुःखदायक आहे. तसे नसते तर रोज जगात असंख्य मृत्यू होतात. त्या प्रत्येकाबद्दल आपल्याला दुःख होत नाही, कारण ते आपले कोणी नसतात. केवळ मृत्यू दुःखदायक असता तर मरणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्याला दुःख झाले असते. पण तसे होताना दिसत नाही. आपल्याला सुख दुःख होते ते केवळ विषय आणि इंद्रिये एकमेकांच्या संपर्कात आल्यावरच होते असे नाही, तर आपल्या मनातील मोह आणि इतर षड्विकारही त्याला कारण असतात. आपल्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून नेमून दिलेले कर्तव्य कर्म करणे आवश्यक आहे. दुःख प्राप्त झाले तरी विचलित न होता जो कर्म करतो आणि परमात्म्याला समर्पण करतो, तोच ज्ञानाद्वारा मोक्ष प्राप्त करतो.
दुःख होईल म्हणून जो कर्मच करीत नाही त्याला मोक्ष प्राप्त होत नाही, आणि धर्माला अनुसरून जो कर्म करतो त्याला कधीच दुःख प्राप्त होणार नाही. म्हणून क्षत्रिय धर्मासाठी जे अनिवार्य आहे ते युद्ध तुला केलेच पाहिजे. इथपर्यंत भगवंत कर्मयोगाचे महत्त्व सांगतात. कर्मयोग महत्त्वाचा आहेच, आणि सामान्य प्रापंचिक लोकांसाठी तर अतिमहत्त्वाचा आहे. कारण प्रापंचिक लोकांचे मन मोहग्रस्त असते, तेथे अनेक विकार असतात. यासाठी प्रत्येकाला कर्म आवश्यक आहे. इथे कर्म म्हणजे प्रपंच चालविण्यासाठी जे कार्य करतो, चरितार्थासाठी अर्थार्जन करतो ते कर्म अपेक्षित नाही, तर आपल्या स्वधर्मानुसार घालून दिलेले आचरण, रीती, नियम यांचे पालन करणे होय. जसे ब्राह्मण वर्गात मुंज झाल्या तर संध्या करणे अनिवार्य आहे. दररोज देवपूजा, अतिथींचा सत्कार, ज्येष्ठांची काळजी, शिवाय पुत्रधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म या सर्वांचे पालन करणे म्हणजे गीतेत सांगितलेले कर्म. या कर्मामुळे मोक्ष मिळत नाही, तर जगण्याला एक प्रकारची शिस्त येते आणि अंतःकरण शुद्ध होते. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत बुद्धियोग साधत नाही. पुढे भगवंत बुद्धियोगाचे महत्त्व सांगतात. बुद्धियोग म्हणजे भगवंताविषयीचे ज्ञान. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंताविषयीचे ज्ञान अंतःकरणात टिकत नाही. आपण इंद्रिय तृप्तीसाठी, त्याच्या सुखासाठी एखादे कर्म करतो, तेव्हा ते कर्म पूर्ण झाले तरच त्याचे फळ प्राप्त होते. जर ते कर्म अर्धवट राहिले तर त्याचे फळ मिळत नाही, आणि जर मिळालेच तर देहनाश झाल्यावर त्या फळाचा सुद्धा नाश होतो. विष्णू सोडून इतर देवतांची उपासना आपल्याला ऐहिक सुख प्राप्त करून देते. ही भावना मनात ठेवून कर्म केले तर तेवढेच फळ प्राप्त होते. पण केवळ भगवंताची इच्छा म्हणून कर्म केले तर देहनाशानंतरही त्याचे फळ तसेच कायम टिकते. आणि ते कर्म करीत असताना एखादी चूक घडली तरी त्याचे पाप लागत नाही. कारण भगवंतासाठी म्हणून आपण काम करीत असतो, तेव्हा झालेल्या चुकीचे परिणाम भगवंत आपल्यापर्यंत पोचू देत नाही. जे कर्मयोगाचे आचरण करतात त्यांची बुद्धी स्थिर असते, आणि अशी स्थिर बुद्धीच माणसाला योग्य मार्गाला घेऊन जाते. यालाच भगवंत व्यवसायात्मिका बुद्धी असे म्हणतात. काही लोक काम्यकर्मातच आसक्त राहतात आणि स्वर्गफल हेच श्रेष्ठ फळ आहे असे समजतात, कारण वेदवाक्यांचा अर्थ ते नीट समजून घेत नाहीत. पण अशा लोकांना खरे ज्ञान प्राप्त होत नाही. हे अर्जुना, आता तू मोहाने ग्रासला आहेस, त्यामुळे कर्तव्य कर्म विसरलास. पण तू क्षत्रिय आहेस. युद्ध हा तुझा धर्म आहे आणि तुला युद्ध केलेच पाहिजे. वरवर पाहता वेद हे स्वर्गसुख इत्यादी फळांचे समर्थन करतात असे दिसते, पण तू यात अडकू नकोस. लोक धर्माने एखादी वस्तू मिळाली नाही तर अधर्माने मिळवतात आणि तिचे रक्षण करण्यातच आयुष्य खर्च करतात. पण अशा लोकांना खरे सुख मिळत नाही. म्हणून अधर्माने मिळविलेल्या नश्वर गोष्टी मिळवण्यात माणसाने वेळ घालवू नये, तर शाश्वत सुख देणारा मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करावा. हेच भगवंतांनी आपल्याला सांगितले आहे. ज्ञानमार्गाने परमात्म्याला जाणून घेतल्याने, काम्यकर्म केल्याने मिळणारे फळ तर मिळतेच, शिवाय मोक्ष प्राप्त होतो. काही वेदवाक्यात स्वर्गाची अपेक्षा धरून कर्म करावे असे वर्णन येते. मग तेच का करू नये त्याचे उत्तर भगवंत देतात. ते आपण दुसऱ्या भागात पाहणार